श्री स्वामी समर्थ. आपण हस्तरेषेच्या मध्ये छोट्या छोट्या रील बनवल्या आणि अजूनही बनवणार आहोत. पण एक सध्या मी स्वतः पण एक इन्स्टावर सतत रील व्हायरल होते ती बघते की ते लोक सांगतात की ही जी आपली हृदय रेषा आहे ती आणि ही जी मस्तक रेषा आहे ती या दोघांच्या मध्ये जी फुल्ली असते ती फुल्ली असेल तर आपण खूप करोडपती होतो. तर हे खरं आहे का? तर अजिबात नाही. कारण की ही आपली आहे हृदय रेषा जी आपण म्हणजे हृदयापासून आपण जो विचार करतो ते, आणि ही आहे आपली मस्तक रेषा जी आपण आपल्या डोक्याने विचार करतो. या दोघांमध्ये फुल्ली असणं म्हणजे अशुभपणाचं लक्षण आहे. आणि कुठेही आपल्या हातावर फुल्ली असणं हे फार चुकीचं आहे, ते अशुभ आहे. तर जेव्हा हृदय आणि मेंदू ह्या दोघांचा जेव्हा आपला संबंध येतो तर त्यावेळेस तिकडे फुली कशी शुभ असू शकणार आहे? तर असं काही करोडपती वगैरे आपण होत नाही. त्यामुळे कष्ट करा आणि व्हिडिओ नुसतं पाहून व्हायरल होत आहेत व्हिडिओ म्हणून ते पाहून खुश होऊ नका. तर आपल्या हातावर अशी खूप छोटी छोटी चिन्हे जी शुभ कामंसुद्धा करतात. पण आपण व्हायरल झालेले व्हिडिओ पाहतो आणि खुश होतो आणि कुठेतरी आपल्या अडचणी येतात तेव्हा आपण ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो की तुम्ही तर असं सांगितलेलं किंवा त्या रीलमध्ये मी असं पाहिलंय. तर तसं नाही आहे. हात बघण्यासाठी मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत पण सांगितलंय की नुसती एखादी फुल्ली किंवा एखादा मासा हे बघून चालत नाही. त्याचं डायरेक्शन काय आहे, ते कुठे आहे, कुठल्या पर्वावर आहे, कुठल्या म्हणजे गुरु पर्वत आहे, शुक्र पर्वत आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यासाला लागतात. तर रील बघा पण काय घ्यायचं आणि काय सोडायचं ते तुमच्या हातात आहे. उपासना करा. उपासनेची ताकद आहे ती कशात नाही आहे. गुरुदेव दत्त.